स्वागत है तुमसे टेलीचक्कर रीजनल वरती। थैंक यू। थैंक यू। सबसे पहले तो आउटफिट कोऑर्डिनेटेड है, किसने डिसाइड किया, यहाँ किसका चलता है, ये मेरा पहला क्वेश्चन। बघ काही असू दे आयुष्यात चालतं बायकोचंच. म्हणजे कितीही झालं आयुष्यात, कितीही तुम्ही ठरवलं नवऱ्याने ठरवलं तरी ते बायकोचंच चालतं आणि तिची इच्छा जी असते तीच नवऱ्याची इच्छा असते आणि असंच असायला पाहिजे तरच तुमचं आयुष्य सुखाने पार पडेल. हिचं कॉस्ट्युम हिने स्वतः डिझाईन केलं कारण बायकांचं तुम्हाला माहित असतं ते खूप टिपटॉप असतात, त्यांना प्रत्येक गोष्ट एकदम परफेक्ट लागते, हो की नाही? बरोबर, एकदम बरोबर. आणि नवऱ्याची पण गोष्ट परफेक्ट लागते. हो. सो म्हणून मी माझं कॉस्ट्युम डिझायनरकडे डिझाईन करून घेतलं. धनश्री आहे जिने माझं कॉस्ट्युम डिझाईन केलंय, खूप सुंदर आणि खूप टॅलेंटेड मुलगी आहे. सो धनश्री थँक्यू सो मच. आता जर तू सगळं समर्पित केलं आहे तर मी प्रश्न विचारतो, हाऊ रोमॅन्टिक ही इज, हाऊ रोमॅन्टिक हजबंड ही इज. आय थिंक जर मला त्याला 10 पैकी असं मार्क द्यायचे असतील तर मी त्याला 7-7.5 पर्यंत देऊ शकते. 3 का कापलेत? कारण तीन की तिथे- वेळच मिळत नाही, तो अर्धा तास सेटवरती असतो. See, most of the time it happens that my shift starts at 10 in the morning आणि ती संपते रात्री 11 वाजता. सो मी सकाळी जेव्हा घरातनं जातो तेव्हा सगळे झोपलेले असतात, मी जेव्हा घरात येतो तेव्हा सगळे झोपलेले असतात. सो जेव्हा मला सुट्टी असते तो पुरेपूर हिचाच वेळ. माझ्यासाठी रोमॅन्टिक लाईफ म्हणजे असं नाही की फक्त आम्ही दोघांनीच एकमेकांसाठी वेळ काढावा, पण मोरओव्हर आमचा 3 वर्षाचा मुलगा सुद्धा आहे. सो त्याच्यासाठी वेळ काढणं, आमच्याबरोबर वेळ काढणं, त्या सगळ्यासाठी मी त्याला 10 पैकी 10 मार्क देईन.